नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. या ठिकाणी मी हळंगुळ बुद्रुक या गावच्या परिसरामध्ये सध्या आहे आणि तुम्ही पाहताय गावाच्या बाहेर असलेला हा एक ओढा आहे. या ठिकाणी हा मोठा ओढा आहे आणि दरवर्षी याला पाऊस पडल्यानंतर बरंचसं पाणी येतं. या पाण्याचा फायदा इथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होतो, जनावरांना होतो, बऱ्याचशांना होतो. पण आज या ठिकाणी एक वेगळाच प्रकार घडलेला आपण इथं पाहतोय कॅमेऱ्यामध्ये. इथं बरेचशी माशी मरून पडलेली आहेत आणि चांगले मोठे मोठे मासे आहेत त्या पाण्यामधले. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या गावच्या आजूबाजूने MIDCचा मोठा एरिया आहे आणि या MIDCचं दूषित पाणी मागच्या अनेक वर्षांपासून, महिन्यांपासून या ठिकाणी या ओढ्यामध्ये इल्लीगल पद्धतीने अवैधरित्या सोडण्यात येत आहे. त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. तर या संबंधित आपण ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आपल्यासोबत गावातील सरपंच आपल्यासोबत या ठिकाणी. सर, काय सांगाल, एकंदरीत काय नेमकी ही घटना, काय परिस्थिती आहे? खरं तर गेली अनेक वर्ष झालं की हरंगुळकरांचा ह्या नाल्यामध्ये MIDCचं दूषित पाणी येण्यासंदर्भातचा लढा सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. माझ्याकडे तुम्ही पाहू शकता, प्रदूषण महामंडळाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. कलेक्टर यांना पत्रव्यवहार केलेला आहे. सर्व ठिकाणी आम्ही दाद मागण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कुठं सुद्धा याची दखल घेण्यात आलेली नाही. ही काही पहिली वेळ नाही की मासे मेलेत, अनेक वेळा मासे मेलेले आहेत. हे तर माशाचं झालं. अनेक आमच्या शेतकऱ्यांच्या म्हशी सुद्धा ह्याच्यात गेल्या की म्हशी सुद्धा मरण पावलेल्या आहेत. असे शेतकरी मी तुम्हाला देतो. खरोशे असतील, वाघमारे असतील, बऱ्याच जणाच्या म्हशी, गायी यामध्ये दगावलेले आहेत. बरं, मग आता हे पाणी इथं जमिनीत सुद्धा उतरतं, लोकांच्या बोरवेल, विहीरमध्ये पण उतरू शकतं. तर माणसांना याचा कसा धोका? खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. खूप म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आता गेली बरेच वर्षापासून ऍडिशनल MIDC मधनं ज्या कंपन्या, तेलाच्या कंपन्या असतील, ती एक भांड्याची कंपनी आहे, त्या सर्व कंपन्यांमधून निघणारं दूषित पाणी आमच्या ह्यात नाल्या वाट येते. नाल्यामधनं पर्क्युलेशन होऊन आमच्या सर्वांच्या विहिरीमध्ये, बोरमध्ये आणि लोक एवढंच नाही तर आमच्या गावातल्या जन्मलेल्या लेकराच्या नाळीपर्यंत याचं प्रदूषण पोहोचलेलं आहे. तरी सुद्धा ह्या सरकारला जाग येत नाही. मला अक्षरशः वाईट वाटतं ही परिस्थिती बघून सर, की किती विचित्र भाग आहे. माझ्याच गावच्या नशिबाला असला भाग आलेला आहे. आपण बरेच पिक्चर बघतो, हे बघतो, त्याच्यामध्ये सुद्धा असले लढे दाखवलेले आहेत. ही गबरगंड झालेले उद्योग आमच्या लेकरांना दूषित पाणी, दूषित विष पाजून यांच्या लेकरांना कुठल्या पद्धतीचं जीवन देऊ पाहतायत मला हे कळत नाही. खूप म्हणजे खूप मला अक्षरशः या ठिकाणी मी आतून पूर्ण सद्गत होऊन गेलोय. हे पाहून मला खूप वाईट वाटतं या ठिकाणी. आणि प्रदूषण मंडळाचे फक्त आणि फक्त हप्ते मोठे वाढतायत. मी जेवढा विरोध करतोय त्या प्रमाणात त्यांचे हप्ते वाढतायत. ते फक्त नाटक करतायत, येऊन फिरण्याचं, जाण्याचं. एवढं सगळं दिसत असताना मान्य करत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि खरंच मला आता तर ह्या प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही, की आपण म्हणतोय, करतोय, दाखवतोय, पण कुणीही याची दाद घेत नाही. आम्ही पत्रव्यवहार केले, न्यूजपेपरला दिलं, सगळीकडे दिलं, पण याची कुणी दखल घेतलेली नाही. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. पुढची लढाईची दिशा आम्ही एक इंटिमेशन तारीख देणार आहोत येणाऱ्या 15 दिवसातली. तेवढ्या वेळेस जर नाही याच्यावरती कंट्रोल केला, आता ही शहराजवळचं गाव असल्यामुळे, MIDC जवळचं गाव असल्यामुळे बरेच अवैध धंदे पण आहेत. आता ते लोक एवढे गबडगंज झालेले आहेत की ते पण विचित्र आम्हाला धमक्या देण्यापर्यंत आता एवढे पुढे गेलेले आहेत. तर मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो, येणाऱ्या 15 दिवसामध्ये हरंगुळ मधले हे दूषित पाणी जर नाही रोखलं, यांच्यावरती जर नाही कारवाया झाल्या, तर मी अमरण उपोषण येणाऱ्या 5 तारखेला कलेक्टर ऑफिसला करणार आहे. आणि ही मी एकट्याची भूमिका नसून समस्त गावकऱ्यांची आहे आणि गावकऱ्यांचा यासाठी मोठा पाठिंबा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी पुढची भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात उपोषण करू जर आमचा हा प्रश्न मिटला नाही. खरं तर आमच्या ह्या नाल्याच्या बाजूनं जसं ऍडिशनल MIDC हरंगुळ बुद्रुक मधनं जसं हे पाणी ऍडिशनल मधनं ह्या नाल्यामध्ये उतरतं आणि त्या नाल्याच्या कडेलाच एक मंदार वस्ती नावाची वस्ती आहे आमची. त्या ठिकाणचे तुम्ही भांडे पाहू शकता. त्या ठिकाणचं समजा एखादा लोखंडाचा घराला एखादा फिलियर असेल किंवा फॅब्रिकेशनचं कुठलंही काम असेल, लावल्यानंतर 5 दिवसामध्ये असं वाटतं की त्याची 5 वर्षापूर्वी लावले काही, अशी कंडिशन त्याची होती. समजा पितळेचं भांडं, तांब्याचं भांडं आहे, आगीमध्ये धरल्यानंतर त्याला कसं कार्बन येतं, तसं कार्बन फक्त 24 तासात येतं, कितीही धुवून ठेवलं तरी. आणि जवळपास आमच्या गावात एके दिवशी मी त्या भागामध्ये आमचे आरोग्य उपकेंद्राचे काही डॉक्टर्स, कर्मचारी घेऊन मी त्या भागामध्ये गेलो. प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही त्याची टेस्ट घेतली. तर त्या एका वस्तीमध्ये
164 लोकांना स्किनचे प्रॉब्लेम होते. ओके. आणि आज रोजी आमच्या गावामध्ये तुम्ही इतर गावांच्या तुलनेत जर विचार केला तर आमच्या गावामध्ये कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत. कितीतरी लोक मरण पावलेले आहेत. मागच्या मी काही दिवसापूर्वी चेक केलं होतं, 18 ते 19 लोक कॅन्सरचे पीडित होते, ते जे की उपचार घेत असलेले. वारलेल्या लोकांचा किंवा मृत लोकांचा मी त्यामध्ये उल्लेख करत नाही. तर अशी खूप खूप म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की आता जन्मणाऱ्या लेकराच्या नाळेपर्यंत हे विष पोहोचलेलं आहे. हे भयंकर विष आमच्या अन्नातून, आमच्या ह्या शेतीमधल्या अन्नातून अशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. लेकराच्या पोटातल्या गर्भधर मातेच्या पोटातल्या नाळीपर्यंत हे विष पोहोचलेलं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि प्रशासनाला विनंती करतो की याचा तोडगा करा आणि हे पाणी बंद करा. शासनाचं, पोल्युशन बोर्डाचं शासनाचं असं नियोजन आहे, झिरो वॉटर पॉलिसी. एक थेंब सुद्धा प्रक्रिया केलेलं पाणी बाहेर निघू नये असं असताना सुद्धा राजरोसपणे या नाल्यामध्ये पाणी सोडून हे मासे मरण पावलेत. तर किती लोकांवरती याचा परिणाम आज सुद्धा झाला असेल जो की जाणवत नसेल, पण काही काळामध्ये जाणवून येईल. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा करून, नाहीतर ह्या कंपन्या बंद पाडल्या तरी चालतील, पण हे दूषित पाणी आम्ही गावात येऊ देणार नाही. आणि यासाठी आम्ही ते बोलल्याप्रमाणे आंदोलन करणार आहोत. आता याच्यामध्ये माघार नाही. एक तर हे पाणी बंद होईल, नसतं आमरण उपोषण करून आमचा जीव जाईल. याच्या पलीकडे काहीच नाही. ठीक आहे. म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकतर हे पाणी बंद झालं पाहिजे किंवा आमरण उपोषण करून आम्ही मरू, कारण असंही पाणी पिऊन मरायचंच आहे. इथं एवढं दूषित पाणी पिऊन या गावकऱ्यांना. आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत. सर, काय सांगाल, हे कधीपासूनची समस्या आहे आतापर्यंत? याला किती दिवस झाले? ही खूप वर्षापासून ही समस्या आहे, पण आतापर्यंत असलं गावाला सरपंच भेटला नाही. निस्वार्थी. आता खरं सांगायचं म्हणलं तर ती ग्रामपंचायत आता भूतो ना भविष्य अशी बांधलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही नाही. फक्त लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी आणि हरंगुळी एक झाले. आणि ही जर कुठं सरपंच चांगलं करायचं आहे, त्यांना अविधरित्या धमक्या देणं, ही कुठं म्हणजे तुम्हाला देशमुख प्रकरण घडवणं, ही करून तर आम्ही कुठेही बसलं जाणार नाही. आम्ही सरपंचासोबत सर्व म्हणजे गावकरी तर आहेच, पूर्ण आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहेत. पण असं जर माणूस चांगलं काम करत असेल तर आम्ही विरोध पण आहेच, तर त्यांना फुल सपोर्ट असेल आणि आम्ही खपवून घेणं झालं नाही. तर त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहणार. ह्याला म्हणजे दूषित पाणी असेल किंवा अवैध धंदे असतील तर असलं म्हणजे चांगल्या कामामध्ये लढण्यासाठी आम्ही सोबत आहोत. सर्व सोबत आम्ही विरोध नाही यांचा. आम्ही सर्व सोबत सर्वच आहेत. तुम्ही पण आम्ही सदस्यच आहे. बरं, काय सांगाल आता इथं सध्या हे ही लढाई या दूषित पाण्याची त्या आहे. दूषित पाण्यासाठी आम्ही तेवढी लढाई करतो. कुठल्या या परिसरामध्ये हा जो ओढा जातोय त्याच्या दोन्ही बाजूनी बरेचसे शेतकरी आहेत आणि सगळ्यात मोठा त्रास पहिला म्हणजे तो शेतकऱ्यांनाच होतो, कारण त्याच ठिकाणचं पाणी त्यांना त्या शेतीमध्ये द्यावं लागतं. त्याचबरोबर त्यांचे जनावर जे असतात, तिथं पाळीव जनावर आपण ज्यांना म्हणतो, गाई म्हशी असतील, त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय नाव आहे सर आपलं? शंकर वाघमारे. बरं, तर काय सांगाल, काय नेमकं अडचण होती तुम्हाला या सगळ्या? अडचण जनावराला पाणी प्यायला येईना. कधी आणलं तर माणसाला पाणी प्यायला येईना, सोबतच्या विहिरीचं कडाचं. बरं बरं, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे मध्ये मध्ये पाहता असं. आता मी मासे धरता समजा करता, पण ह्या काही मासे समजेच मरून गेले बरं बरं, त्या दूषित पाण्यानं. ठीक आहे. मग हे असं झाल्यानंतर मग एक भीतीचं वातावरण पसरतं का या परिसरामध्ये? हा हा, हा. पसरता ठीक आहे. मग काय मागणी आहे आता प्रशासनाकडे तुमची? ते पाणी बंद करावं एवढीच इच्छा आहे. ठीक आहे. तर आपल्यासोबत आणखी एक दुसरे शेतकरी आहेत. काय नाव आहे आता आपलं? प्रशांत भोतडा. बरं, काय सांगाल एकंदरीत काय नेमकी मागणी आता तुम्ही प्रशासनाकडे करणार आहात? सर, कसं आहे माहिती आहे का, आपलं शेतच आहे नाल्याच्या कडेला. हम्म. पाणी प्यायला येत नाही विहिरीचं आम्हाला. बरं. आणि ह्या पाण्यातून जरी गेलं तर पायाला दुखं होतात, पाय खाजतात. बरं बरं. ह्याच्यापासून बरेच रोग तयार होतात. हम्म. त्याच्यासाठी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, हम्म. पाणी बंद व्हावं. ठीक आहे. म्हणजे हे दूषित पाणी या ओढ्यामध्ये येणार जे आहे ते बंद करण्यात यावं असं इथले सगळे शेतकरी आणि गावकरी मिळून या ठिकाणी मागणी करत आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामसेवक सर आहेत. सर, काय सांगाल, आपण या ठिकाणी आज पाहणी केली, तर प्रशासन म्हणून तुम्ही कसं बघता या विषयाकडे? सर, MIDC मधील दूषित पाण्यासंदर्भात आपण MIDC कार्यालय तसंच महाराष्ट्राचं प्रदूषण बोर्ड या ठिकाणी वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला या संदर्भात. तरी पण याबद्दल संबंधित प्रशासनानं काहीही ऍक्शन घेतली नाही. बरं. या उलट आणखीन या संदर्भात ह्या दूषित पाण्यामुळं जनावरांना तर रोगराई होतीच, काय नंतर त्वचेचे रोग, ज्या माणसांना त्वचेचे रोग, काय सदरचं पाणी ग्रामपंचायतचे जे स्त्रोत आहेत पाण्याचे त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा दूषित पाणी होते ते. त्या अनुषंगानं आम्ही वारंवार काळजी घेतो. जसं TCL टाकणं राहू दे, काय त्या संदर्भात आम्ही प्राथमिक उपकेंद्राला वारंवार सूचना येतो, बाबा त्वचेचे रोग होत आहेत किंवा संबंध कॅन्सरचे आजार होत आहेत. तर या संदर्भामध्ये आम्ही वारंवार
MIDC कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे. ठीक. आपल्यासोबत या ठिकाणी तलाठी साहेब आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आता आपण कसं बघता या विषयाकडे? सर, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. हम्म. या घटनेचा प्रथमतः मी एक गावाचा प्रमुख या नात्यानं तलाठी या नात्याने निषेध करतो आणि घडलेल्या घटनेबद्दल सद्यस्थितीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे आणि वरिष्ठ कार्यालयास मी स्वतः तहसीलदार साहेबाला भेटून विनंती करणार आहे की याच्यातून मार्ग काढावा आणि हरंगुळच्या लोकांना चांगलं पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणार. ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की लोकांना अन्नामधली भेसळ नको असं प्रशासनाचं सध्या सुरू आहे, परंतु ही पाण्यातली खूप मोठी भेसळ या ठिकाणी दिसून येत आहे. 2-3 महत्वाचे गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या, ते म्हणजे लोकांना होणारे स्किनचे आजार, कॅन्सर सारखे भयंकर आजार आणि हे दूषित पाणी जनावरांच्या शेतीच्या कामाला या ठिकाणी येत आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये लवकरात लवकर प्रशासनाने ऍक्शन घेणं गरजेचं आहे. हा फक्त प्रश्न, कारण सगळ्यात पहिल्यांदा पीडित हे गाव आहे, याच्यानंतर हे पाणी जिथं कुठं पुढे जाईल, पुढे नदीमध्ये जाईल. अर्ध्या लातूरला तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे वेळा काय या सगळ्याचा, तर त्याचे परिणाम सगळ्यांपर्यंत जातील, पण सगळ्यात जास्त पीडित हे गाव आहे. त्यामुळे या गावानं मागच्या अनेक दिवसापासून या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे, सरपंचांच्या माध्यमातून असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून असेल, परंतु प्रशासनाने याला दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु आता हलक्यात न घेता लवकरात लवकर या संदर्भामध्ये काहीतरी ठोस निर्णय आणि भूमिका घेणं गरजेचं आहे, असं आपल्याला या माध्यमातून दिसतंय. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका आणि टॅग करा या प्रशासनातील सर्वच लोकांना. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, हरंगुळ, लातूर.